शैक्षणिकदृष्ट्या विद्यार्थ्यांचे स्तर उंचावण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून पनवेल एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून सातत्याने होते। त्यामुळे अनेक विद्यार्थी 10वी-12वीचे शिक्षण घेत असताना 97% पोहोचून दैदिप्यमान यश मिळवतात। हे सर्व कौतुकास्पद असल्याचं प्रतिपादन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून आयोजित यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्काराप्रसंगी केलं। यावेळी बोलताना आमदार विक्रांत पाटील यांनी शिक्षणाचे महत्त्वाबद्दल आपले विचार मांडताना तरुण पिढी आणि प्रामुख्याने मुली शिक्षणात पुढे येत आहेत हे कौतुकास्पद असल्याचं सांगितलं। अलिबाग विधानसभा मतदारसंघातील भाजपचे बंडखोर उमेदवार दिलीप भोईर यांनी आता शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय। मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला। यावेळी भोईर यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती। भोईर यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्या विरोधात निवडणूक लढवत 33,000 मतं मिळवली होती। त्यांच्या प्रवेशाने शिवसेनेची ताकद वाढली असून त्याचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला फायदा होईल असा विश्वास मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केला। देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे। त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून देशभर पक्ष मजबूत होत असताना आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास बसला असल्यानंच या परिसरातील दिग्गज नेत्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला। त्यांचा विश्वास सार्थ ठरेल असे गौरवोद्गार पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी काढले। उरण विधानसभा मतदारसंघातील वडगाव ग्रामपंचायत सरपंच गौरी महादेव गडगे, उपसरपंच महादेव कमळाकर गडगे, शेकापचे दिग्गज नेते बाळाराम शिर्के यांसह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। पोलादपूर तालुक्याचं नाव दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्यामुळे 7 समुद्रापार गेले याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचं मत माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी व्यक्त केला। यावेळी 1000 विद्यार्थ्यांना वह्या आणि 2,500 वृक्षांचं वाटप श्री वरदायिनी विद्यालय कापडे येथे करण्यात आलं। याशिवाय सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांना नरवीर पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। खोपोली वन विभागाचे अधिकारी नितीन कराडे यांना राजमाता अहिल्यादेवी होळकर उत्सव समिती रायगड सेलू यांच्या वतीनं आदर्श वनपाल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। खोपोली वन विभागात गेल्या 3 वर्षांपासून वन अधिकारी म्हणून कार्यरत असलेले नितीन कराडे यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील बोरघाट आणि मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर जखमी झालेल्या प्राण्यांवर तात्काळ उपचार करून त्यांचा जीव वाचवलाय। त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना आदर्श वनपाल अधिकारी पुरस्कार देण्यात आला। सन्मान चिन्ह, घोंगडी, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते। नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक समोर आली असताना राष्ट्रवादी अजित पवार गटानं शहरात जोरदार मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे। काँग्रेसचे युवक महाराष्ट्र सचिव अश्विन अगमकर यांच्यासह 200 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केलाय। त्यामुळे नवी मुंबईत युवक काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते आनंद परासपे यांनी यावरून विरोधकांवर निशाणा साधत आपल्याकडे घाबरण्यासारखं कोणते कारण नाही आणि विरोधकांच्या टीकेकडे लक्ष देण्यास वेळही नसल्याचं सांगितलं। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।